जिंतूर पोलीस दलच्या वतीने 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता शहरातील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गणेश उत्सव, श्री दुर्गादेवी उत्सव व ईद ए मिलादुन नबी हे सण एका पाठोपाठ येत आहेत। त्यामुळे हे सण सर्व समाजातील लोकांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये साजरे करण्यात यावे अशी विनंती जिंतूरचे पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र सरोदे यांनी प्रास्ताविक भाषणात व्यक्त केली व मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्यात यावे व इतर समाजाच्या भावना दुखवण्यात येईल असे देखावे सादर करू नये, मिरवणूकमध्ये नशापानी करू नये अशा सूचना सर्व गणेश मंडळांच्या सदस्यांना देण्यात आल्या। काही शांतता समितीच्या सदस्यांनी शहरातील रस्ते, लाईट, लटकलेल्या विद्युत तारा इत्यादींची दुरुस्ती करावी असे सांगितले। या बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वाघमारे साहेब, नायब तहसीलदार श्री डी.के. गायकवाड, नगर परिषदचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, महावितरण कंपनीचे शहर अभियंता जिंतूर पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, प्रतिष्ठित उद्योजक ब्रिज तोष्णीवाल, व्यापारी महासंघाचे रमेश दरगड, मौलाना जलील तामिश मिल्ली, मुफ्ती कलीम बेग, मौलाना सिराज नदवी, सैनिक बालाजी शिंदे, सद्भावना मंचचे पंढरीनाथ शिंदे, प्रदीप कोकडवार व ग्रामीण भागातील सर्व पोलीस पाटील, पत्रकार, गणेश मंडळाचे अध्यक्ष, सर्व सदस्य उपस्थित होते। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली। पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक संपन्न झाली। यातून काय संदेश देण्यात आला? यातून आमचा संदेश हा आहे की ह्या वर्षी गणपतीचे उत्सव आहे, गणपती त्या दरम्यान ईद ए मिलादचा सण आहे आणि तसंच दरवर्षी आपण सगळ्या समाजाला घेऊन शांत कमिटीची मिटिंग घेत असतो। यावर्षी पण आपण त्यावेळेस सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवून ज्या समस्या आहेत ईद ए मिलादमध्ये येणाऱ्या आहेत किंवा गणेश उत्सवामध्ये येणाऱ्या आहेत त्या समस्येचं निराकरण सगळ्या जनतेचं झालं पाहिजे या उद्देशाने ही शांत कमिटी मिटिंग ठेवली आहे। सर्व लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभारी आहे। असे दोन्ही सण आपण शांततेत पार पाडू असं मला सर्व नागरिकांकडून आश्वासन देण्यात आलं आहे।